तर गाईज आजचा चॅलेंज आम्ही कंप्लीट केलेला आहे इंग्लिश स्पीकिंगचा. जरा भाड आहे गप ना. तर आम्ही सुरुवात केलेली आहे इंग्लिश मधून. मी सेमी मधला आहे म्हणून माझा अर्धा आणि इंग्लिश मराठी येतो. हा पण सेमी मधलाच आहे, ह्याचा पण अर्धा इंग्लिश मराठी पण बोललेला आहे आम्ही. तर तुम्ही ती व्हिडिओ आवर्जून बघा. गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आता निघालो मी कॉलेजला जाण्यासाठी आणि कॉलेजवर बघू काय घडते बिडते, दाखवूच तुम्हाला. तर लास्टपर्यंत थांबा. तर गाईज आता आम्ही आलो कॅन्टीनला आणि कॅन्टीनला काय जेवण घेऊन झाला आणि आमचा आजारी पेशंट आहे. चांगला आहे ना. आज बघालोच तुम्ही ब्लॉगमध्ये त्याला. हा बघा जरा मित्रांच्यात राहा. तू कोणता गेम खेळतोयस? BGM आहे मग. यामध्ये मी माझा रिअल रूप उघडत नाही आता ब्लॉगमध्ये, सवय नाही ना. काय गेटबीट उघडून देतोय गार्डनला कुठल्या? जर गार्डन नसला ना की तुला सांगतो. अरे देवा, अरे तू पागल आहेस का डिके? स्वतः लहान समजतोस काय अजून? ऊन नाही तिथं. हो शेवटी तसं झालं ना. ती जागा आमची जरा बसाय विसा होती. हा इथं तर हेल्मेट ब्लॉग होऊ शकतो. बसायला पण खुर्ची आहेत. आता कुठं आणू? उद्या करू की सगळी पोरं असल्यावर. ही पोरं आपली ना कधी अभ्यास नाही करत धड आणि नंतर टाइम स्पेंड नाही, सॉरी टाइम काय म्हणतात तो, नंतर टाइम आज ना. आज इंग्लिश स्पीकिंग वर करूया. सगळ्यांनी इंग्लिश स्पीक करायची. चल ह्याच्या बसून बघूया सिसॉवर. पकडला असेल तुटायचं टपकन. केतन बस ना आपला, सॉरी विराज बस. विराज तू बस. मी व्हिडिओ करतो. व्हिडिओ कर, नीट कर. एक नंबर रे. तर आम्ही असं नाही ऐक याड्या लय रे उचलतोय. सॉरी मिरी बोली घाबरली वाटतं. तर आम्ही इथे शूटिंगला आलेला आहे. तर आम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारची शूट करतो कारण तिकडनं वॉचमॅन काका बघत आहेत आम्हाला, त्यामुळे आम्ही जरा ऍक्टिंग पण करतो मध्ये मध्ये. तर तू काय बोलले नाही पण आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही ते ऍक्टिंग पण करतो थोडी थोडी. कारण काय विषय होतो, कोण आला की लगेच हावभाव चेंज करायला लागतात. त्यामुळे चेंज करण्यात यशाचा ब्लॉगर एकदम एक्सपर्ट झालाय. पुढच्या बेंचवर बसून समोरच्याला हसत असतो काय समजत नाही. मग आम्ही डेंजर विषय आमचा. काम करा डब्याला चांगलं काय बोलते बोल. कॅमेरावर आल्या बोलता येत नाही, कॅमेरा आल्या जवळ बोल ना. आता काय ते माझे काहीतरी वॉचमॅन काका गेले ना की आम्ही तुम्हाला नवीन गेम दाखवतो कसा खेळतात. हे काय रे? काय गार्डन मध्ये सापडली कोंबडीची पिस. गार्डन मध्ये सापडली कोंबडीची पिस. साकी बघा हे कोंबडी. दिस इज नॉट फेअर गाईज. आय हॅव समथिंग करिंग. आय एम नॉट युजिंग इंग्लिश माहिती. हे गबस उभं राहून चल. तुम्ही घ्या रे. मी मुसक्या आपटायचो ना कसा. तर गाईस आजचं चॅलेंज आहे आमचा इंग्लिश स्पीकिंग विथ गार्डन. तर इथनं तुम्ही आमचे इंग्लिश म्हणजे ओळखू शकता की आम्ही इंग्लिश किती चांगले बोलू शकतो. तर पहिला प्रश्न मी करतोय सुयोगला. सुयोग मला ना एक उत्तर सांग, इंग्लिश मधून सांगायचं. मी तुला एक प्रश्न विचारतो त्याचं उत्तर सांगायचं. ओके. मी गवत काढत आहे. ऐकलंस काय? हा बोल. मी गवत काढत आहे. मी आलाच काय समजते मला काय बोल. तू काढत असतं काढ ना, मग आम्हाला कशाला सांगतो? अरे मी सांगत नाही तुला की इंग्लिश प्रश्न विचारला. तू सांग ना. येत नाही. मला पण येत नाही. ग्रास काढिंग. I have a उपटिंग ग्लास. I have उपटिंग ग्रास. I am cutting grass. Shaving. Cutting कापायचं नाही, उपटायचंय. उपटिंग. चल या प्रश्नाचं उत्तर गाईस तुम्हीच कमेंट मध्ये द्या. आम्हाला इंग्लिश. दुसरा प्रश्न आमचा डीके साठी. डीके तुझ्यासाठी 2 करोड साठी एक प्रश्न. मी म्हणजे तू
म्हणजे तू बोलते हा, तू मोबाईल यूज करत आहेस इतका सोपा प्रश्न आहे उत्तर दे. अरे इंग्लिश लगेच फास्ट येते रे. इतका सोपा प्रश्न आहे तू उत्तर दे. मी मोबाईल वापरत आहे. तू आय एम युजिंग अ फोन. दोन करोड केक ए फोटो काढ. आले तू किती. ए थांब. तिसरा प्रश्न आहे सात्विक साठी. मी त्या रुई बघत आहे. रुईचं झाड आहे ना तिथं बघत आहे म्हणजे रुई. आय एम बगिंग रुही. बघिंग नाही काय. ओके नेक्स्ट. विराज काय तिला बोलता. घसरगुंडी जवळ कोंबडीचे पिस पडले आहे. आता उचल. The feather is putting फेदर काय piece करतो काय सांग दुसरं सांग. फेअर इज नियर द घसरगुंडी. ऐक मला विचार. याला विचार. चल तुझ्यासाठी 5 लाखाचा प्रश्न विचारा कोणतरी. त्या झोक्यावर डिके झुलत आहे. सांग. शुद्ध मराठीतला प्रश्न आहे. शुद्ध मराठी प्युअर. त्यामुळे त्या झोक्यावर पाण्याला इंग्लिश मध्ये काय बोलतात झोका घे. डीकेच्या झोक्यावर झुलत आहे. इंग्लिश टाक. डीके इज झुलिंग इज विथ झोका. दुसरा प्रश्न. हा डीकेने घातला घरडा कॉलेजचा आयडी. कोणासाठी आहे. तुझ्यासाठी. हा शुद्ध मराठीत बोलायचं. मराठीत नाही इंग्लिश मध्ये. काय चाललंय चॅलेंज इंग्लिश बोलायचं. तुम्ही इंग्लिश तर बोलत ना मराठीच पाडता. काय क्वेश्चन एवढं तुला येत नाही. सोप्पा आहे. पहिलीतलं पोरगं सांगेल. थांब ना. डीके वेअरिंग आयडी काय झाला. आयडी कार्ड घातलाय झाला. कॉलेजचं नाव घेतलं कॉलेजचा आयडी. डीके वेअर JIT आयडी. JIT लय इंग्लिश बोलता रे. मला आवडली तुमची इंग्लिश. आता मग एक आहे सांग तुझ्यासाठी प्रश्न. गवताला तुषार सिंचनचं पाणी घातलं जातं. तुषार सिंचन मध्ये काय माहिती काय. हो ते असं पाणी परत झुकते ते. गवताला फवारिंग पाणी. कसला तुषार घेतला नाहीस मध्ये. ठिबक घेशील. तुषार फवारा. सिरियस घ्या. आपण इंजिनियर वाले येतो आम्हाला. मी पण तुम्हाला येतोय आम्हाला बोलता. दाखवत नाही. अरे डीकेला इतका मागे सोपा क्वेश्चन दिला होता तर कठीण क्वेश्चन देतो. डीके तुझ्यासाठी क्वेश्चन आहे. मी त्या सळीला लटकत होतो. आय एम लटिंग सली. सिरियस आता सिरियस उत्तर द्यायचं इंग्लिश मध्ये. त्याला काय म्हणतात रे लोम काय. टांगणे. काय त्याला इंग्लिश मध्येच पाहिजे. येतो डीकेला येतो. थांबा. आठवतो डिके. अरे नाही काय. चल